नमस्ते शेतकरी मित्रांनो, शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला चॅनल सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या. आज आपण अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती आपल्याला देणार आहे. छोटीशी बाग आहे या ठिकाणी आणि हे सर आहेत बोडके सर, तर त्यांना विचारूया. सर नमस्कार. नमस्ते. नमस्ते. हा प्लॉट विशाल क्षीरसागर गिरवी यांचा आहे. 2200 रोपांचा हा प्लॉट आहे. जैन कंपनीची रोप आहेत आणि साधारण ते 25 ते 30% याच्यावर व्हायरसचा अटॅक आपल्याला दिसून आलेला आहे. तर व्हायरसचा विषय निघाला. आता व्हायरसचा आपण या ठिकाणी रोप दाखवू सुरुवात प्रेक्षकांना सर्वात प्रथम. तर बघा, हे अशा पद्धतीनं व्हायरसचं रोप आहे आणि ज्यावेळेस आपण रोपाची निवड करतो त्यावेळेस काय विषय येतो, शेतकऱ्यांच्या पुढे बरेच प्रश्न येतात. इतर कंपनीची रोपं शेतकरी न घेता जैनची रोपं या ठिकाणी बरेच शेतकरी पसंती करतात, तर याबद्दल? व्हायरस हा प्लांटमधून पण येतो, त्याच्यानंतर हवामानामधल्या बदलांमुळे पण व्हायरसचं प्रमाण वाढत चाललंय. आता सध्या आपल्याला थंडीनंतर जैविक ताणांमुळे बऱ्याच झाडांवर व्हायरसचा अटॅक जाणवतोय, पण त्यातल्या त्यात जैन कंपनीच्या रोपांवर थोडंसं फास्ट अटॅक होतोय. व्हायरस कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला मूळतः 2-4 गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ह्याला तुम्हाला व्हायरस जो पसरतो तो पांढऱ्या माशीमुळं, म्हणजे आपण व्हाईट फ्लाय म्हणतो, तो पसरू नये म्हणून आपल्याला 3 ते 4 प्रकारचे कीटकनाशक घ्यायला पाहिजेत. त्याच्यात मुळात पहिलं ॲसाटाप नावाचं एक कीटकनाशक येतं. सोलोमन एक चांगलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही वास येणारा एक फेंडॉल पण ह्याच्यात वापरू शकता. टाटामेडा म्हणजे इमिडाक्लोप्रिड 17.8%, 30.7% ह्यातलं कोणत्याही प्रकारचं तुम्ही घेऊ शकता. सततच्या फवारण्या केल्यामुळं तुम्हाला व्हायरसमध्ये पसरण्याचं प्रमाण कमी येऊ शकतं आणि व्हायरस कमी करण्यासाठी तुम्ही त्याची इम्युनिटी वाढवणारे प्रोडक्ट तर काही बाजारामध्ये आहेत. C7 थायरो आहे, त्याच्यानंतर बायोफॅक्टर कंपनीचं न्यूट्रिटॉन आहे, त्याच्यानंतर परफेक्ट म्हणून औषध आहे. अशा वेगवेगळ्या औषधांचे नियमित स्प्रे घेणं आणि सिलिकॉनचा वापर सतत ठेवणं. सिलिकॉन अजैविक ताण येऊ देत नाहीत. ज्यावेळेस ताण येतो त्यावेळेस ताणातनं रोप डेफिशियन्सीकडे जातं आणि डेफिशियन्सीमधनं डिसीजकडे जातं. तर आता हे शेतकरी आहेत या ठिकाणी, तुम्ही किती तारखेची लागवड आहे? 12 नोव्हेंबरची लागवड. 12 नोव्हेंबरचे का? अंत वेळेस रोपं ज्यावेळेस आपल्यात आली त्यावेळेस किती पानावर रोपं होती आपली? 4-5 पानं होती. 4-5 पानावर होती. तर त्यानंतर लागवड केल्यानंतर आपल्या प्लॉटला मार्गदर्शन आता हे बोडके सर देत आहेत. आणि व्हायरस आल्यानंतर तुम्ही कधी संपर्क केला यांच्याकडे? त्यांचं प्लॉटला विजिट असतं, 8-10 दिवसाला येते. बरं. त्यांच्या निदर्शनाला आला व्हायरस. तुम्हाला काय लक्षण जाणवले? हे पान जळते बघा बरं का येतोय असं का? अशा पद्धतीने पान जळतं शेंड्यात? असे 30-35% रोप आहे. तर आता ह्या त्यांनी झेंडूची पण लागवड केलेली आहे. यात काय विषय नाही. आता ह्या झेंडू बद्दल आपल्याला थोडंसं आंतरपीक येत आहे, याचा काय याच्यावर परिणाम झाला असं वाटतं? पिकाचा काही परिणाम याच्यावर झालेला नाहीये. हे जे आहे हे आता सध्या सगळीकडेच व्हायरस आहे, की ह्याच प्लॉटला आहे किंवा असं काय नाहीये. आता सगळीकडेच आपल्याला भागात जेवढं केळीच्या लागवड आहेत, ह्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांनी रोपची मागणी भरपूर आहे, त्यामुळे कंपन्या हार्डनिंग करत नाहीत. फास्ट रोपाची अवेलेबिलिटी पाहिजे शेतकऱ्यांना. रोपं छोटी येत आहेत, हे पण त्याच्यातला एक भाग आहे. त्या नर्सरीमध्ये हार्डनिंग होणं आणि आपल्या इथं हार्डनिंग होणं ह्यात फरक आहे. बरं, आता या शेतकऱ्याचं परिस्थिती तर अशी झालेली आहे. हा किती रोपाचा प्लॅन्ट आहे? हा 2200 रोपा. 2200 रोपाचा हा प्लॉट आहे आणि 2200 रोपाचा यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लागवड केली आणि कष्टाळू शेतकरी आहेत, त्यांना अनुभव आहे, 2-3 वर्ष केळी करतायत आणि आपण आता या प्लॉटला मार्गदर्शन देत आहे. हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायरस आहे आणि तुम्ही यांना आता आधार देण्याची तर गरज आहे सल्लागार म्हणून. तर हा प्लॉट जिवंत होईल का? आता शक्य आहे? जिवंत होईल. आपण ह्याचा 1-1.5 महिन्यांनी तुमच्याच चॅनलला आपण व्हिडिओ काढू आणि हा प्लॉट एक 50 रोपाचं सोडा, बाकीची सगळी रोपं एकदम चांगली होणार. ह्यात काय सुद्धा अडचण येणार नाही, ही खात्री आपण देऊ शकतो. आता तर सध्या 30 ते 40% रोपावर आपल्याला हा व्हायरस दिसतोय प्रामुख्यानं आणि तुम्ही इतकं मोठं आव्हान या ठिकाणी घेताय, तर हे शेतकऱ्यांना खूपच प्रेरणादायी वाटतंय. कारण आता शेतकरी या परिस्थितीत पूर्ण खर्च झालेला आहे. जवळजवळ याला बऱ्या खर्च किती झालाय आतापर्यंत? खर्चला काय पुढे गेलाय आता? तर बघा, रोपाचा ड्रिपचा खर्च गेलाय, पण यापूर्वीच ह्या शेतकऱ्याचा आपण प्लॉट गेलेला 4 महिन्याचा प्लॉट आपण सक्सेस केला. त्याचा व्हिडिओ तुम्हीच केला. युरोप एक्सपोर्टचा माल तुम्हीच त्याचा व्हिडिओ केलेला आहे. नाही, अतिशय शेतकऱ्यांची या भागात परिसरात तुमच्याकडून सेवा घडते. शेतकऱ्यांना असा कॉन्फिडन्स प्लॉटवर येऊन देता. तर आता ह्या ठिकाणी या शेतकऱ्याला आधार देणं अत्यंत आवश्यक आहे. आधार देणं म्हणून तुम्हाला सल्ला सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या काय द्यायचा आहे? आधार म्हणजे ह्याच्यामध्ये मेन तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. नाहीतर हे काय मी आधार दिलाय म्हणून चांगलं होणार नाही. शेवट कष्ट आहे. औषध वेळच्या वेळेस घेतली पाहिजेत आणि सुधारणार त्या पद्धतीने आपण. आता
10 दिवस झालं 10 दिवसात आपण 20% सुधारणा केली, आणखीन राहिलेली 20% आपण करणार म्हणजे करणारच. अर्थात या प्लॉटला संजीवनी तुम्ही देणार आहात असा शब्द या शेतकऱ्याला दिलाय. तर हे तुषार शेट आहेत, आपल्या प्लॉटचे मार्गदर्शक आहेत, यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात मनोगत 2 मिनिटात. तुषार शेटने एक प्लॉट आपला खाल्ला गेलेलाच होता. बरं गेल्या वर्षी आपण डिसेंबरला लागवड केली. बरं. ते प्लॉट सक्सेस झालाय आणि आता त्यांनी 8 दिवस झाला आपल्याला सांगितलं ह्या 4 स्प्रे घेतले आपण 10 दिवसात. त्यात आपल्याला 20% फरक वाटतोय आणि आपल्याला पूर्ण गॅरंटी आहे की प्लॉट 100% सक्सेस होणार. तर तुम्ही आता एक सांगा, या वायरसचं नाव काय आहे आणि याच्यावर प्रामुख्याने औषधं परफेक्ट कुठली चालतात ते सांगा. CMV म्हणून हा व्हायरस आहे. व्हायरसला प्रामुख्याने औषध फिक्स असं कोणतं नसतं. व्हायरस स्वतःचा RNA सतत बदलत असतो, त्यामुळे त्याच्यावर फिक्स औषध नसतं. त्याची इम्युनिटी वाढवणे आणि पसरू न देण्यासाठी आपण कीटकनाशकांचा वापर करतो. फिक्स असं व्हायरसवर अजून कोणतंही औषध निघलेलं नाही. तर अर्थात आपण हा व्हायरस पूर्ण बरा होऊ शकेल याची खात्री शेतकऱ्याला दिली. याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देऊन आता या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांचं महिन्याने दुसरा व्हिडिओ करू आपण ह्या प्लॉटवर. बरं ठीक आहे, पूर्ण बरा होईल असा शब्द दिला तो त्यांनी. आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, हे अकलूज ॲग्रिकल्चर या ठिकाणी काही विद्यार्थी आलेले आहेत कॉलेजचे, तर या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत. काय कशासाठी आलता काय? ते व्हायरसच बघायला आलतो, त्यांची काय फवारणी चालू आहे, काय औषध चालू आहे ते बघायसाठी आलतो आम्ही. बरं ठीक आहे, नाव सांग मित्रा. सौदागर मांजरे. सौदागर मांजरे, करमाळा. या केळीतली माहिती आहे का बऱ्यापैकी? करमाळा भागात केळी बरीच आहे. हो आहे की. तर या केळीवर काय तुला दिसून आलं? व्हायरसचं प्रमाण जास्त आहे, 40% व्हायरस. कशामुळे आलं असं वाटतं? ॲग्रिकल्चरला आता भविष्यात आपण दुकान टाकणार आहे, सर्व गोष्टी शेतकऱ्यांची सेवा करणार आहे, काय वाटतं तुला? बरं ठीक आहे. हा तर 1 मिनिट, तुषार शेट काय म्हणतात बघूया. हे कृषी महाविद्यालय अकलूजचे विद्यार्थी आहेत आणि हे रावे नावाचा एक 6 महिन्याचा त्यांना ग्रामीण भागात गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शेतीचं मार्गदर्शन करण्यासाठीचा प्रोग्राम असतो. तर हे विद्यार्थी नवीनच आहेत आणि आपल्या भागात सेवा करण्यासाठी आलेले आहेत. यांचा आपल्या भागाला, आपल्या गावाला बराचसा फायदा होईल अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलंच पाहिजे हे असं मार्गदर्शन केलंच पाहिजे. तर या संदर्भात या विषयावर टाळ्या वाजवा सर्वांनी. सरांनी खूप तुम्हाला महत्त्वाचं मार्गदर्शन केलंय. आता हे पैलवान आहेत, आता बघूया जरा हसत थोडंसं. हातात काय पैलवान? पाण्याची बाटली बरोबर लागते आपल्याला. होय लागते. हा, आता कॉलेजला आहे, कुठं आहे? रत्ना ॲग्रिकल्चर. रत्नागिरी. इकडे कशाला आला गिरवीत? व्हिजिट द्यायला. व्हिजिट द्यायला. बरं, दिली का व्हिजिट प्लॉटला? हो दिली. हा, काय वाटतंय प्लॉट बघून? व्हायरसचं प्रमाण जास्त आहे. सरांनी सांगितल्याबद्दल त्यांनी स्प्रेइंग वगैरे सांगितलंय. जसं आपल्याला हा काय म्हणतोय बघा. आपल्या शरीराला पाण्याची जशी गरज आहे, हा, जर बऱ्यापैकी शेती ही पाण्यावरतीच अवलंबून असते. तर पाणी ही मेजॉरिटी, चांगलं प्लांट डेव्हलप करण्यासाठी पाणी मेजॉरिटी रोल प्ले करतं. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे रत्नागिरी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि या अतिशय महत्वाच्या ठिकाणी माहिती देतात. हा तरुण खूप हसतो, यंग आहे. बघूया काय 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 म्हणायचंय तुला? काय नाव सांग? अभिजित देवकर. बरं ठीक आहे, कॉलेजला आहे? हा कॉलेज. हां ठीक आहे. तर बघा सर्वात शेवटी तुषार सरांकडे येतो. हा प्लॉट पूर्ण जिवंत करून मिळावा अशी माझ्यातर्फे तुम्हाला एक विनंती आहे. हो, आपण आबा ह्या प्लॉटला आपण 1 महिन्यानी परत एकदा आपण ह्याच्यावर व्हिडिओ घेऊ. साधारणतः एक 50 ते 100 रोपं आपण का म्हणलं तर ते अति प्रमाणात ज्याला झालंय ते होऊ शकेल न शकेल, पण राहिलेल्या 2100 झाडांचं आपण एकदम चांगल्या पद्धतीने संगोपन करू. तुम्ही 1 महिन्याने आपण ह्याचा परत एकदा व्हिडिओ करू. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला अतिशय महत्त्वाची माहिती तुषार सरांनी दिली. नमस्ते. ओके, नमस्ते मित्रांनो, नमस्कार. रत्नागिरी कॉलेजचं नाव सर्वजण घ्या एकदा.